राज्यात नगरपालिका निवडणुकीला आता सुरुवात झालेली आहे। कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत। राज्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या सातारा जिल्हा आणि यामधली कराड नगरपालिका ही अतिशय जुनी आहे आणि या ठिकाणी आजपर्यंत स्थानिक आघाड्यांचं राजकारण पाहायला मिळालेलं आहे। या स्थानिक आघाड्यांचं राजकारण पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये काहीस मागे पडताना पाहायला मिळत आहे। तर राष्ट्रीय पक्ष या ठिकाणी आता आपलं राजकारण करतील अशी परिस्थिती आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी आहे, परंतु सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिका येथूनच महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळतोय। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर याच ठिकाणचे कराडचे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी आपण महायुती करण्याबाबत सकारात्मक असलेलं म्हटलेलं होतं, परंतु त्याच अगोदर पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे असलेले शंभूराज देसाई यांच्या पक्षाने या ठिकाणी राजेंद्रसिंह यादव यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली। त्यातच सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यामध्ये महायुती एकत्रित लढणार की नाही हे पाटण विधानसभा मतदारसंघ म्हणजेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जो मतदारसंघ आहे येथील गणितावर अवलंबून असल्याचं म्हटलं आहे आणि इथे पारंपरिक असं पाटणकर देसाई म्हणजेच शंभूराज देसाई यांच्या विरोधात भाजपचे जे सध्या काही दिवसापूर्वी पक्षप्रवेश केलेले माजी बांधकाम मंत्री यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांच्यावरती या दोन गटावरती अवलंबून राहील असं म्हटलं होतं। खरं तर या सर्वांचा या ठिकाणी राजकीय घडामोडी होत असताना खरं तर कराडमध्ये ज्या पद्धतीने शिवसेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला त्याच वेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितलेलं होतं की कराड नगरपालिकेत भाजपचाच नगराध्यक्ष होईल। त्यामुळे आता कराड नगरपालिकेत महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आणि त्यामुळे स्वतंत्र या ठिकाणी निवडणुका लढवणार हे जाहीर होतंय। मात्र अशाच वेळी महाविकास आघाडीचं काय चाललंय हे मात्र पाहावे लागेल। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये आहेत आणि त्याचं कारण त्यांच्या तब्येतीचं दिलं जातंय, कारण काही दिवसापूर्वी त्या आजारी होते आणि त्यामुळे ते दिल्लीत आहेत असं सांगितलं जात होतं। परंतु आज निवडणुका एवढ्या वेगाने पुढे झपाट्याने चालत असताना आजही पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या होमटाऊनवर न आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आघाडी होणार की तेही स्वतंत्र लढणार यावरती मात्र सध्या मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत। दुसरे कराडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले आणि माजी पालकमंत्री सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून काही दिवसापूर्वी एक मेळावा घेण्यात आला कार्यकर्त्यांचा। त्यामध्ये त्यांनी थेट सांगितले आहे की आपण सर्व जागांवर लढण्यासाठी तयार आहोत। एकंदरीत या त्यांच्या विधानानंतर ते सध्या काय करणार याकडे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, कारण एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून जी निवडणूक झाली 2024 मध्ये विधानसभेची, त्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्यातील अनेक दिग्गज नेते असतील माजी नगरसेवक असतील यांनी भाजपाची वाट धरलेली आहे। जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपामध्ये मोठी गर्दी झालेली आहे आणि अशा वेळी भाजपामध्ये कोणाला तिकीट मिळणार याची तर नक्कीच चर्चा आहे, उत्सुकता आहे। जुन्यांना संधी मिळणार की नव्याने आलेल्यांना संधी मिळणार हा प्रश्न कराड नगरपालिकेच्या निमित्तानं उभा राहिलेलाच आहे। मात्र महाविकास आघाडी एकत्रित लढणार की शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे स्वतंत्र लढणार हे अद्यापही ठरलेलं नाही। यामुळेच महायुतीमध्ये बेकी झालेली आहे, मात्र महाविकास आघाडीमध्ये ही एकी नाही असं चित्र या कराड नगरपालिकेत आहे आणि याचमुळे
अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडी एकत्रित येणार की नाही हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। याचं कारण आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अजूनही दिल्लीवरून कराडला आलेले नाहीत आणि कधी दिल्लीवरून येणार याकडे काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे। तर दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाचे बाळासाहेब पाटील माजी आमदार हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे आणि याच मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट हा कोणासोबत काय रचना आखणार हे सुद्धा पाहावं लागेल। अशा वेळी महाविकास आघाडीत आता तरी आलबेल आहे की नाही ह्या पडद्यामागच्या हालचाली ह्या कधी उलगडणार असा प्रश्न कराडकरांसह इच्छुकांमध्ये निर्माण झालेला आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा।